हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी उडदाची डाळ अगदी घरच्या साहित्यापासून। कशी बनवायची तर चला बघूया आपण। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आणि हो, त्याचबरोबर बेलही प्रेस करा जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। सर्वप्रथम आपल्याला उडदाची डाळ आणि चणा डाळ अशी ही धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला चॉपिंग पॅडवर कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, खोबऱ्याचा तुकडा, अद्रक, लसूण हे सगळे मसाले कट करून घ्यायचे आहे। आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला हे एक एक करून तव्यावर छान तेल घालून परतून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेले आहे। आणि तव्यावर मी आता हिरव्या मिरच्या भाजायला टाकल्या आहेत। त्याच्यानंतर मी याच्यावरच साईडला खोबरे घालणार आहे। त्याच्यानंतर खोबरे घातल्यानंतर कांदा, अद्रक, लसूण हे सगळे जिन्नस मी इथे तेल घालून भाजून घेणार आहे, जेणेकरून याचा जो कच्चापण आहे तो सगळा निघून जाईल आणि भाजीला एक वेगळा चव येऊ शकता। अशा प्रकारे आपण हे सगळे मसाले तव्यावर टाकले आहेत। याच्यावर मी 2 पड्या तेल घालत आहे आणि छान असं मंद गॅसवर मी यांना छान असं खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा, खोबरं हे सगळं भाजून घेणार आहे, जेणेकरून मिरच्यांचा आणि कांद्याचा कच्चापण हा निघून जाईल। तर तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित त्याला कांदा जळू द्यायचा नाही आहे। कांदा आणि मिरची जर मसाले यातले जळाले तर भाजीची चव निघून जाईल आणि भाजीचा जो हिरवा रंग आहे तोही बदलेल आणि भाजी ही काळपट दिसेल आणि चवही त्याची चांगली लागणार नाही। तर बघा, हे तुम्ही अशा प्रकारे आता मी हे छान असं भाजून घेते। बघू शकता तुम्ही, आपला कांदा जो आहे हा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे। असा ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। आता इथे मी तो मसाला थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेतलेला आहे। कढई ही तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेलाची क्वांटिटी ही कमी जास्त तुमच्या टेस्टनुसार तुम्ही करू शकता। आता हे बघू शकता, तेल तापू द्यायचं आहे। थंड तेलामध्ये मसाला कधीच सोडायचा नाही, नाहीतर ते भाजीची चव बिघडते। तेल थोडं तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला सोडायचा आहे। आता हे बघू शकता, तेल आपलं थोडं तापत आलेलं आहे। छान असं तेल तापल्यानंतर आपण याच्यात मसाला सोडणार आहोत। आणि हो, अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी जर बघायच्या असतील खानदेशी, गुजराती, पंजाबी ऑल याच्यात, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का। आता बघा, हे तेल, आता ही डाळ आपण शिजवून घेतली होती, तो कुकर आपण खोलून घेतला आहे। डाळ ही छान अशी गळालेली पाहिजे, कच्ची डाळ असेल तर भाजीची चवही बिघडते। आता हे बघा, वाटून घेतलेला हिरवा मसाला मी याच्यामध्ये परतवून घेते आहे। छान असा परतून घ्यायचा आहे, पाणी न घालता परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, मी छान असा मसाला हा तेलामध्ये सोडून घेतलेला आहे। आणि माफ करा, माझ्या आवाजात तुम्हाला जर काही कमी जास्त येत असेल तर थोडं समजून घ्या, कारण मीही नवीन नवीन यूट्यूबर आहे। आता हे बघा, याच्यामध्ये मी हळद आणि थोडा अगदी चिमूटभर गरम मसाला टाकला आहे। आता छान हे टाकल्यानंतर आपल्याला एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे। पाणी भाजीमध्ये आपण हे भाजीचंच मसाल्याचंच भांडं धुवून घालणार आहोत, एक्स्ट्राचं वेगळं पाणी याच्यात आपण टाकायची गरज नाही। आता हे बघा, आपली भाजी तयार आहे। आपल्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे।